नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पुन्हा एकदा नाराज झालेले आहेत. त्यांचं समाधान कसं करायचं असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींना पडलाय असं त्यांच्याच गोटातून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडं नारायण राणे हे भाजपच्या संपर्कात आहे अशी वावडी उठली आहे. नारायण राणे यांच्या बाबतीत काही होऊ शकतं हा आजवरचा इतिहास आहे, अनुभव आहे. त्यामुळं नारायण राणे जेव्हा नाराज होतात तेव्हा काहीतरी विपरीत राजकारणात घडणार आहे याची चाहूल लागते आणि तशी चर्चा सुरू होते. सध्या तशीच चर्चा सुरू झालेली आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. नाराज नारायण राणे काँग्रेस विरोधात बंड करतील का? या आपल्या चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, निवडणुकांमधल्या पराभवावरून काँग्रेस नेत्यांमध्ये ब्लेम गेम सुरू झालाय का? मुद्दा क्रमांक 2, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांविरुद्ध राणे पितापुत्रांनी दंड थोपटलेत का? मुद्दा क्रमांक 3, विधान परिषदेच्या आमदारकीनंतर नारायण राणेंना आता प्रदेशाध्यक्ष पद खुणावतंय का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं नारायण राणे भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी फुटली का? हे होते आपले चर्चेचे मुद्दे. आपण चर्चा सुरू करण्यापूर्वी नेमकं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते बघूया. नारायण राणेंचं एक वैशिष्ट्य आहे की ते शिवसेनेमध्ये जाणार अशी पण चर्चा चालते, ते BJPमध्ये जाणार अशी चर्चा चालते, ते काँग्रेसमधून कधीच जाणार नाही अशी चर्चा चालते. अशी व्यक्तिमत्व फार कमी असतात. नारायण राणेंचं असं व्यक्तिमत्व आहे की जे सगळ्यांनाच हवं असं वाटतं. भाजपमध्ये आलं तर स्वागत. नाही, आता असं आहे की प्रकाश अण्णा आवाडे, नारायण राणे अशा सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलून निर्णय करावा लागतो. याचा अर्थ नकारात्मक निर्णय असतो असं नाही, परंतु बोलून निर्णय करावा लागतो. आमचे सगळे नेते जे आहेत, प्रामुख्याने आमचे रावसाहेब दानवे राज्याचे अध्यक्ष, ते कोकणातल्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि त्यांनी होकार दिला तर नारायण राणे आणि नारायण राणेची इच्छा असेल, कारण हे सगळं कसं झालं आहे, जे न देखे रवी ते देखे पत्रकार असं चाललेलं आहे की जे सूर्यालाही दिसत नाही ते तुम्हाला दिसतं. चंद्रकांत पाटील केवळ बोलले नाहीत तर त्यांनी बातमी फोडली. किंबहुना त्यांचा हा गुगली हा थेट नारायण राणेंनाच क्लीन बोल्ड करतोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे, कारण बातमी फुटली आहे. बातमी काय हेच आपल्याला आज शोधायचं आहे आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पाहुणे आहेत. आपल्यासोबत राजकीय अभ्यासक अजित सावंत आहेत, जे आधी काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे काँग्रेसमधलं नाराजी नाट्य त्यांना काही नवं नाही आहे आणि नारायण राणेंचं तर नक्कीच नाही आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत, ज्यांनी प्रदेश काँग्रेसचं काम खूप जवळून अनेक वर्ष कार्यालयात राहून बघितलेलं आहे. त्यामुळं नारायण राणेंची जी नाराजी आहे ती प्रदेश कार्यकारिणीला घेऊन तर नाही ना, अशी जी सध्या चर्चा सुरू आहे. किंवा नारायण राणे यांनी सरळ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच जो टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांनाच जो एक इशारा दिलेला आहे त्याबाबत ते अधिक बोलू शकतील. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आहेत, सहाय्यक संपादक महाराष्ट्र टाइम्सचे. मी चर्चेला सुरुवात करतो ती अर्थात अजित सावंत तुमच्यापासून. नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं, त्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले, पुन्हा नाराज झाले, पुन्हा ते काँग्रेसमध्ये राहिले, पुन्हा नाराज झाले, कोकणात एक दौरा काढला, मग पुन्हा मी राजीनामा देतो, पुन्हा त्यांचं नाराजी नाट्य बराच काळ चाललं, पुन्हा त्यांचं मन वळवण्यात आलं, पुन्हा ते काँग्रेसमध्येच राहिले आणि आता पुन्हा नारायण राणे हे नाराज झालेले आहेत. केवळ नाराज झालेले नाहीत तर त्यांचं असं म्हणणं आहे की मला आणि माझ्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसमधलेच काही लोक षडयंत्र करतायत, माझ्या विरोधात बातम्या पेरतायत. नारायण राणे यांना जवळून बघितल्यानंतर नारायण राणे जे बोलत आहेत त्यात तथ्य वाटतंय? एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नारायण राणे हे अत्यंत महत्त्वाकांक्षी
आणि स्वतःचं एक राजकारणामध्ये स्वतःचं आपल्या बळावर स्थान असलेले नेते आहेत. लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी त्यांची वृत्ती आहे. आणि म्हणूनच त्यांच्या ज्या पक्षात ते असतील तिथे ते मेहनतही करतात, तो पक्ष वाढवण्यासाठी कष्टही करतात आणि त्याच्या जोरावरती ते पक्षाकडून काही अपेक्षाही करतात. आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो. हे आपण अनेक वेळा शिवसेनेमध्ये तर नंतर पाहिलंच आपण बाहेर पडताना, पण त्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक वेळा पाहिलं. आणि गटबाजीचं म्हणाल म्हणजे मुद्दाम त्यांच्या हेळसांड होते आहे का किंवा काय, हा जो प्रश्न आपण विचारलात, काँग्रेसला काही गटबाजी नवीन नाही आहे. निरनिराळे गट तट त्यांचा आपसातला संघर्ष हे काँग्रेसमध्ये नेहमीच चालू असतं, परंतु तो संघर्ष सत्तेसाठी असेल. आता मुळात सत्ताच राहिलेली नाही, त्यामुळे ज्यांचे ज्यांचे गट आहेत त्यांनाच आता प्रश्न असा पडला आहे की आपली जी शक्तीस्थळं आहेत राजकारणातली, राज्याच्या राजकारणातली, ती आपण टिकवून धरणार आहोत की नाही. त्यामुळे फक्त राणे हे उघडपणे आपली नाराजी व्यक्त करतायत एवढंच आहे, पण बाकीचे सुद्धा आपापलं आपलं पुढे काय होणार किंवा आपली आता जागा कोणती हे शोधायच्या पाठीमागे इतरही अनेक नेते लागलेले आहेत. फक्त ते समोर येऊन बोलत नाहीत. राणे त्यांच्या स्वभावानुसार, कोकणी माणसाच्या स्वभावानुसार स्पष्ट बोलत आहेत, एवढीच यातली गोष्ट आहे. आणि स्पॉन्टेनियस इमिजिएट रिॲक्शन देतात आणि इमिजिएटली रिॲक्शन, तो त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे हातचं काही न राखून ठेवता स्पष्टपणे बोलायचं हा त्यांचा स्वभाव, आणि त्या स्वभावानुसार ते बोललेले आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की नारायण राणे हे अस्वस्थ आहेत. त्याच्यामध्ये अनेक शंका कुशंका घ्यायला जागा आहे. एक तर पहिली गोष्ट, जसं मी आपल्याला म्हटलं तसं, की आपल्या महत्त्वाकांक्षा ज्या आहेत ज्या त्यांनी कधीही लपवून ठेवल्या नाहीत त्या पुरा होणार की नाही, एक गोष्ट. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची दोन्ही मुलं आज राजकारणामध्ये आहेत. एक तर खासदारच होता, दुसरा आमदार आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याचा सुद्धा प्रश्न आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या काही स्वतःच्या समस्या आहेत. त्यांच्यावरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. त्या आरोपांबाबत चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्यासारख्या नेत्यांनी केलेली आहे. त्यामुळे तिथेसुद्धा त्या आरोपात तथ्य किती आहे, काय किती आहे, हे आज जरी सांगता येत नसलं तरी त्याचा त्रास त्यांना होऊ शकतो. त्या त्रासापासून कशी मुक्तता मिळेल किंवा त्या त्रासाशी कसा संघर्ष करायचा ह्याचेसुद्धा त्यांचे काही डावपेच असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच ते काही विशिष्ट भूमिका घेण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये नाकारता येत नाही. परंतु आपण एक मुद्दा मगाशी जो म्हणालात की प्रदेशाध्यक्षपद त्यांना खुणावता आहे का, हा जो मुद्दा आहे, तर मी आपल्याला मुद्दाम सिंहासन सिनेमामध्ये एक वाक्य होतं, आपल्याला आठवत असेल ते वाक्य, की प्रदेशाध्यक्षपद हे शेळीच्या शेपटासारखं असतं. त्याने धड माशाही हलवता येत नाहीत आणि आपली अब्रूही झाकता येत नाही. प्रदेशाध्यक्ष पदामध्ये आता तसा काय फारसा मोठा रामला, आणि सत्ता नसेल तर प्रदेश कमिटी कशी चालवायची आहे ते माझे मित्र संजय लाखे पाटील, ज्यांना प्रदेशच्या कामाचा मोठा अनुभव आहे, ते सांगू शकतील. प्रदेशाचं कामकाज चालवणं सत्ता नसताना हे काय सोपी गोष्ट नाही आहे. आर्थिक भारही मोठा असतो आणि अशा वेळेला उगाचच ते शोभेचं पद घेऊन मिरवत राहणं हा राणेंचा काही स्वभाव नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी ते अशा प्रकारचं संघर्षाची भूमिका घेत असतील असं मला तरी वाटत नाही. संजय लाखे पाटील, तुम्हाला प्रदेशाध्यक्ष कार्यालयातलं बरंच काही माहिती आहे असं सगळेच सांगतात. मी पण म्हणालो, आता अजित सावंतही म्हणाले आहेत. आणि तुम्ही प्रभाराव असतील, गोविंदराव अधिक असतील, त्याच्याही आधी प्रतापराव भोसले असतील, यांचं कामकाज जवळून बघितलेलं आहे. प्रश्न असा आहे की महापालिका निवडणुका असतील, नगर परिषद निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. केवळ दारुण पराभवच झाला नाही तर प्रदेश कार्यालयानं या निवडणुकांमध्ये आपल्याला मदत केली नाही, असं आज अगदी कॅमेरावर सुद्धा अनेक काँग्रेसचे नेते सांगतायत की आम्हाला कसलीही मदत प्रदेश कार्यालयाकडून म्हणजे पक्षाकडून झाली नाही. अक्षरशः आम्हाला वाऱ्यावर सोडून देण्यात आलं आणि आम्ही त्या निवडणुका लढलो आणि जे व्हायचं तेच झालेलं आहे. हीच नाराजी कुठेतरी नारायण राणेंकडूनही दिसते. त्यांचा मुलगा जे सांगतोय की रत्नागिरी काँग्रेसला 2.5 वर्षापासून जिल्हाध्यक्ष नाही आहे, तो भरा आम्ही सांगतोय, तिथं ते पद भरलं जात नाही. माझ्यापेक्षाही काँग्रेसचे जे ज्येष्ठ अभ्यासक आहेत आणि ज्यांना काँग्रेस पूर्ण माहिती आहे, कोकण पूर्ण माहिती आहे, त्याचे ते बळी आहेत. अजित सावंत या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं प्रदेशाध्यक्ष म्हणजे काय, हे निश्चित खरं आहे. आणि विरोधामध्ये असताना पक्ष संघटना चालवणं हे खरंच सोपं नाही. त्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण हे राज्यातील संघटना चालवत आहेत. त्यांची अडचण खरी ही आहे, ते खासदार आहेत
आणि त्यांना दिल्लीलाही उपस्थित राहावं लागतं, लोकसभेच्या कामकाजामध्ये भाग घ्यावा लागतो, दिल्लीच्या राजकारणातही भाग घ्यावा लागतो आणि त्यानंतर प्रदेशमध्ये त्यांना लक्ष द्यावं लागतं. हे करत असताना सुद्धा जेवढी ज्या ज्या जिल्ह्याला मदत करायला पाहिजे त्या पद्धतीची मदत विरोधात असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निश्चित केली जाते. परंतु हे होत असताना सुद्धा संघटनेतले काही काही निर्णय आहेत की जे ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हे निर्णय आत्ता लगेच झाले पाहिजेत आणि प्रदेशाध्यक्षाला असं वाटतं की हे निर्णय आपण आणखीन काही दिवसांनी घेऊ, हा निर्णय आणखीन चांगल्या पद्धतीने घ्यायला जाईल. आता राणेसाहेबाची काय तक्रार आहे हा वेगळा भाग आहे. राणेसाहेब हे मोठे नेते आहेत, या राज्याचे नेते आहेत, पोटेन्शियल असलेले नेते आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलणं, त्यांच्याबद्दल काही सांगणं हा चुकीचा भाग आहे. परंतु निलेश खरी जी तक्रार आहे ही माजी खासदार निलेश राणे यांची तक्रार आहे आणि त्यांची जी तक्रार आहे, ज्याला जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्यात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवायच्यात, त्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाध्यक्ष असणं आणि त्यामार्फत जिल्ह्यामध्ये संघटना बांधणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तो संघटना त्या जिल्ह्यामध्ये बांधू शकत नाही, निवडणुका लढवू शकत नाही. आणि निलेश राणेची खरी अडचण हीच आहे की सिंधुदुर्ग बरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेचे 3 मतदारसंघ हे त्यांच्या लोकसभेमध्ये आहेत आणि त्यांना येती लोकसभा परत लढायची. म्हणजे राणेंचं हे वैशिष्ट्य आहे, ते रणांगणावरून पळ काढत नाहीत. दादानीही कधी पळ काढला नाही. नितेश त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करतोय आणि निलेशही पळ काढेल असं मला वाटत नाही. त्याला लढायचं आहे आणि त्या पोटतिडकीतून कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून त्याची सातत्याने मागणी आहे की माझ्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे. आणि आमचे जे काही रमेश कीर होते त्यांचं त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं काम होतं. रमेश किरानंतर त्या जिल्ह्यामध्ये त्या ताकदीचा कार्यकर्ता मिळाला नाही आणि राणेसाहेबाचा असेल किंवा निलेशचा असेल सातत्याने आग्रह आहे की जिल्हाध्यक्ष दिला पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून मलाही असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष हा दिला पाहिजे आणि त्या जिल्ह्यामध्ये ज्यांना काँग्रेस चालवायची, जे त्या भागातले नेते आहेत, आणि हे निर्विवाद सत्य आहे की रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो किंवा तळकोकण असो, राणेसाहेबाशिवाय मोठा नेता काँग्रेसमध्ये नाही आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस चालवायची असेल, काँग्रेस वाढवायची असेल तर नारायणराव राणे यांना काँग्रेसने विश्वासात घेतलं पाहिजे. आणि जी काही चर्चा चालू आहे की राणेसाहेब इकडे जाणार तिकडे जाणार असं काही नाही. त्यांच्यावर काँग्रेसने विश्वास टाकून त्यांच्या विश्वासानं त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे. आणि त्यांचा जो स्वभाव आहे, काँग्रेसने जर त्यांच्यावर विश्वास टाकला तर त्या त्या ठिकाणी काम ते करतात आणि यापूर्वी त्यांनी काम केलंय. जी जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतात. डॉक्टर संजय लाखे पाटील, तुम्ही आज इथं आलेला आहात. माझा एक स्वार्थ तुम्हाला बघितल्यावरती पुन्हा जागा झालेला आहे. खूप कमी लोकांना हे माहीत असेल, जेव्हा नारायण राणे 2004मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले तेव्हा प्रदेशाध्यक्ष होत्या प्रभा राव. बरोबर आहे. आणि तुम्ही अत्यंत जवळ होतात प्रभाताई राव यांच्या, अगदी मानसपुत्राप्रमाणे. काय नेमकं आश्वासन प्रभा राव आणि मार्गरेट अल्वा, ज्या काँग्रेसच्या प्रभारी होत्या तेव्हाच्या, त्यांनी नारायण राणेंना दिलं होतं? आता यातला वाद आणि चर्चा हा भाग जर आपण सोडून दिला तर काँग्रेसमध्ये कुठलाही प्रदेशाध्यक्ष, कुठलाही इन्चार्ज जनरल सेक्रेटरी, ह्या कुठल्याही दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या नेत्यांना, कारण त्यावेळेस राणेसाहेबाची जी परिस्थिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती, आपल्याला माहीत असेल की राणेसाहेबाला काँग्रेसमध्ये यायचं का राष्ट्रवादीमध्ये यायचं या पद्धतीने चाललं होतं. आणि राणेसाहेबांमध्ये एका मुलाखत सांगितलंही, मी चिठ्ठ्या टाकल्या 2 आणि त्यातून काँग्रेसची चिठ्ठी निघाली, मी काँग्रेसमध्ये यायचं. एवढा सोपा निर्णय नव्हता असं नाही. हे जरी असलं तर त्यांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून, काँग्रेस मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून जी काँग्रेसची त्या काळामध्ये लढाई होती, त्या लढाईमध्ये राणेसाहेब हे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून खूप मोठा ॲसेट राहील म्हणून प्रभाताईनं आणि मार्गारेट अल्वानी प्रचंड मोठं काम केलं आणि त्यांना काँग्रेसमध्ये आणलं. परंतु जो काय हा शब्द आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं का किंवा काही शब्द द्यायचं, तर ह्या लेवलला काँग्रेसमध्ये कधीही घेतला जात नाही. ही चर्चा, हा शब्द त्या काळामध्ये सोनियाजी गांधी यांचे जे काही राजकीय सल्लागार होते, अहमदभाई पटेल आणि सोनियाजी, आणि ह्याच लेवलला होतं. आणि त्या लेवलला जी काही चर्चा झाली असेल, त्यांना जो काही शब्द दिला असेल तो खालच्या लेवलला येत नाही. त्यामुळे निश्चितच हेच त्यांना देऊ असं सांगितलं असेल असं मला सांगता येणार नाही. ठीक आहे, मी थेट जातोय ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडं. चोरमारे, तुम्ही ऐकलं की नारायण राणेंना काँग्रेसनं नेमकं काय आश्वासन दिलं होतं हे अजूनही अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही, पण याविषयी अनेक दंतकथा ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. कदाचित त्यातूनच जेव्हा जेव्हा नारायण राणे नाराज होतात, बंडाच्या पवित्र्यात येतात, तेव्हा या चर्चेला तोंड फोडलं जातं की काँग्रेसमध्ये ते असे कसे असमाधानी आहेत.
त्यांचं समाधानच होत नाही. काय करावं पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या की ज्यामुळं नारायण राणेंचं समाधान होईल? आता संजय लाखे पाटील जे म्हटले की त्यांना असं आश्वासन दिलं जात नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळी प्रभाराव आणि मार्गारेट आल्वा यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भातलं आश्वासन दिलेलं होतं त्या काळात. अर्थात तो निर्णय पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरचा असला तरीसुद्धा सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आणि त्यावेळी विलासराव देशमुख यांना शह देण्यासाठीच प्रभाराव आणि मार्गारेट आल्वा यांनी नारायण राणेंना काँग्रेसमध्ये आणलेलं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आता संजय लाखे पाटील काँग्रेस पक्षात असल्यामुळे आपल्या पक्षाच्या संदर्भात किती स्पष्टपणे बोलायचं हे त्यांच्या मर्यादा आपण समजून घेऊ. पण वस्तुस्थिती अशी आहे. तर ते विलासरावांनी च्या काळात घडलं नाही. नंतर 26/11च्या काळात ज्यावेळी विलासरावांचं मुख्यमंत्रीपद गेलं, 26/11च्या घटनेनंतर त्यांनी ताज हॉटेलला भेट दिली रामगोपाल वर्माला घेऊन, त्या पार्श्वभूमीवर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यावेळी खरं तर राणेंना मुख्यमंत्रीपदासाठी मोठा सपोर्ट होता. पण आधीची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन विलासरावांनी आपली ताकद अशोक चव्हाणांच्या पाठीमागे उभी केली होती आणि अशोक चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री झालेले. त्यावेळी आपल्याला माहिती आहे नारायण राणे यांनी पक्षाच्या नेतृत्वावर अतिशय म्हणजे कठोर शब्दात टीका करून निलंबन ओढून घेतलं होतं. आणि नंतर पुन्हा खरं तर अशोक चव्हाण यांनीच त्यांना पक्षात येण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले होते आणि अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने ते पक्षात आले. हा सगळा इतिहास आहे. आत्ताची गोष्ट तर आपण लक्षात घेतली तर एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे, ही सुरुवात याची निलेश राणे यांनी केलेली आहे आणि तो दोष या घडीला नारायण राणेंच्यावर ठेवता येणार नाही. हे सगळा काँग्रेसच्या नेतृत्वाचा दोष आहे. म्हणजे एका रत्नागिरीसारख्या जिल्ह्याला तुम्ही जर 1.5 वर्ष जिल्हाध्यक्ष नियुक्त करत नसाल तरी तर प्रदेशाध्यक्ष आणि इथं संघटना नेमकं करतं काय? राज्यात म्हणजे पक्षाची सगळीकडे वाट दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाट लागायला लागली आहे. सगळा पक्ष रसातळाला जायला लागलेला आहे आणि तुम्ही एका जिल्ह्याला 1.5 वर्ष जिल्हाध्यक्ष देत नाही. तिथं म्हणजे देत नाही. एखाद्या असं असू शकतो की अशोक चव्हाण फार व्यापात आहेत, तिकडे दिल्लीत त्यांना प्रचंड संसद म्हणजे गाजवत आहेत ते आणि इकडे त्यांच्यावर सगळ्या राज्याची जबाबदारी आहे. या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरल्या. पण तिथला एक जो खासदारकीचा उमेदवार तो मागणी करतोय तुमच्याकडे सतत. म्हणजे लक्षात असंही नाही की तो सतत मागणी करतोय, तुम्ही त्या मागणी डावलताय आणि ते जिल्हाध्यक्ष नेमत नाही, तेव्हा कुणाही पक्ष कार्यकर्त्याला त्याबद्दल संताप येणं स्वाभाविक आहे मला वाटतं. आणि या पण हे एवढं सोपं नाही. हे निलेश राणे यांच्या, मला असं वाटतं की हे प्रकरण निलेश राणे यांच्यापुरतं मर्यादित आणि यांच्यापुरतं सोपं नाही. नारायण राणे यांना जो नजीकच्या काळात निर्णय घ्यायचा आहे त्याची पार्श्वभूमी कशी तयार करायची, तर ती पार्श्वभूमी तयार करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणून मला वाटतं निलेश राणेंचा राजीनामा आहे आणि त्यानुसार पुढच्या गोष्टींच्या कशा घडतील आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. बरं ठीक आहे, आपण नंतरच्या सेगमेंटला बोलू. नाही, विजय चोरमारे जे म्हणतायत त्यात तथ्य आहे की नारायण राणेंच्या मनात काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर का ते भाजपच्या संपर्कात असतील किंवा भाजपला असं वाटत असेल की नारायण राणेंसारखा नेता आपल्याला कोकणात फार उपयोगी पडेल, त्याला घेऊया, तर ते इतकं सोपं नाही. कारण हे पॅकेज डील आहे. म्हणजे स्वतः नारायण राणे यांची विधान परिषदेची आमदारकी, त्यानंतर त्यांचा मुलगा नितेश राणे याची विधानसभेची आमदारकी आणि मोठा मुलगा निलेश राणे याला पुन्हा खासदारकीसाठी उमेदवारी, अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं भाजप नेमकं नारायण राणेंबरोबरचं हे त्रांगडं किती दूरपर्यंत नेतं हे महत्त्वाचं आहे. भाजपनं नेमका काय विचार केला आहे हे चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून आलेलं आहे अवधूत वाघ. पण खरंच भाजपला नारायण राणे हवे असतील तर का हवे आहेत? नारायण राणेंनी भाजपमध्ये यायचं असं कुठेच सुतोवाच केलेलं नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना अशा प्रकारची कुठची ऑफर नारायण राणे साहेबांकडनं आमच्याकडे आलेले नाही. त्यांनी जर पाठवली असेल तर ते कुरिअर आतापर्यंत आमच्या प्रदेश कार्यालयात पोचलेलं नाही आहे. आता राहिला प्रश्न राणे साहेबांनी काय करावं. राणेसाहेब काँग्रेसमध्ये आज आहेत, त्यांची दोन्ही मुलं काँग्रेसमध्ये आहेत, ते आज काँग्रेसचे आमदार आहेत, मुलगा काँग्रेसचा आमदार आहे आणि मोठ्या मुलानं तर आत्ताच सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला, ते पण माजी खासदार आहेत. हा त्यांचा मला वाटतं कौटुंबिक प्रश्न आहे. कारण मागे एकदा मुलाखतीमध्ये बोलताना साहेब म्हणाले होते की काँग्रेसने माझ्या कुटुंबियांची खूप हेळसांड केलेली आहे. म्हणजे साहेबांना आमदार बनवलं आहे,
दुसऱ्या मुलाला आमदार बनवलं आहे, तिसऱ्याला खासदार बनवलं आहे, तरी हेळसांड झालेली आहे. आता याच्यावर मी अधिक काही कमेंट देणं मला काही योग्य वाटत नाही, परंतु नारायण राणे साहेब हे राज्यस्तरीय एक मोठे नेते आहेत, मुख्यमंत्री राहून चुकलेले आहेत. भारतीय जनता पक्षामधला त्यांचा प्रवेश हा काय टी व्ही आणि मीडियाच्या डिस्कशन्सवरनं होणार नाही आहे. जर तो झाला तर तो प्रदेश लेवलवर रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अमित शाह या नेत्यांच्या पातळीवर त्याची चर्चा होईल. आणि जर त्यांचा जर मोदी साहेबांवर विश्वास असेल आणि त्यांना जर मोदी साहेबांची कार्यपद्धती आवडत असेल, भारतीय जनता पक्षाच्या सिद्धांतांवर त्यांचा विश्वास असेल, तर नारायण राणे साहेब ही तसं पाहायला गेलं तर खरं म्हणजे राईट मॅन ॲट रॉंग प्लेसच आहेत आता. कारण त्यांनी इतकी वर्ष शिवसेनेसारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षामध्ये काम केलं आहे. त्यांचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम होते म्हणून ते काँग्रेसमध्ये आले, महत्त्वाकांक्षा असो, पोस्ट असो. परंतु जर तुम्ही गेल्या 20-25 वर्षाची काँग्रेसची आणि शिवसेनेची कार्यकाळाची पद्धती बघितली तर शिवसेना हा दिवाणखान्यात बसून काम करणारा पक्ष नाही, रस्त्यावर लढाई लढणारा पक्ष आहे, वर्सेस काँग्रेस हा दिवाणखान्यात काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे त्या इतकी वर्ष काँग्रेसमध्ये कशी घालवली असेल ह्याचंच मला थोडंसं आश्चर्य वाटतं. सत्तेची पदं मिळाली, मंत्रिपदं मिळाली, लालदिवा होता, म्हणून कदाचित थांबले असतील ते. पण आज जर त्यांना असं वाटत असेल की काँग्रेसला काहीतरी भवितव्य नाहीये, ते त्यांची नवीन दिशा शोधत असतील आणि त्यातली एक दिशा जर भाजप असेल तर भाजपचे श्रेष्ठ त्याच्यावर विचार करतील. पण राणेंचं उपद्रव मूल्य तुम्हाला वाटत नाही भाजपसाठी? मला असं काय वाटतं, त्यांचं न्यूसन्स व्हॅल्यू जास्त असल्यामुळे त्यांना आपण घेतलं पाहिजे असं का वाटत नाही. आज काँग्रेसमध्ये होते राणे किंवा आहेत राणे, त्यांचं काय उपद्रव मूल्य झालं, आम्हाला काय फरक पडला? आम्हाला शिवसेना निवडून आली ह्याच्यामध्ये कुडाळमध्ये, त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये शिवसेना निवडून आली, फक्त एक देवगडची सीट राणेसाहेबांच्या मुलांनी, राणेसाहेब स्वतःच हरले, तर त्यांचं उपद्रव मूल्य आम्हाला मालवणला दिसलंच की तिकडे शिवसेना निवडून आली ना. मग तसं काय उपद्रव मूल्य नसतं. लोकसभेमध्ये त्यांचा मुलगा हरलेला आहे, तर उपद्रव मूल्य होतं. तो ऐतिहासिक घटना आहे ती. परंतु आता आजच्या स्थितीचा विचार केला गेला तर भारतीय जनता पक्ष हा एवढा मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे, तर तिकडे आम्हाला काही असं वाटत नाही की त्यांचं काही उपद्रव मूल्य आहे किंवा काय. त्यांचं मूल्य नक्कीच आहे, उपद्रव मूल्य आहे असं मला वाटत नाही. अजित सावंत आणि ते म्हणाले भारतीय जनता पक्षाकडे राणेसाहेबांचं कुरिअर काय अजून आलेलं नाही आहे. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षासमोर हा दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक, शिवसेनेचं जे ओझं आहे खांद्यावरचं ते आता असह्य झालेलं आहे, ते कसं फेकून देता येतील. आणि आजपर्यंत ते भाजपचा इतिहास जर बघितला, मग तो गोव्यामधला असेल, ओरिसामधला असेल, तृणमूल काँग्रेस बरोबरचा असेल आणि इतर अनेक ठिकाणी, इव्हन उत्तर प्रदेशमधला, ज्यांच्याबरोबर मैत्री केली त्यांचे पाय ओढायचे, त्यांचं खच्चीकरण करायचं, हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे आता पाळी शिवसेनेची आहे. आणि तसं जर शिवसेनेच्या बरोबर त्यांचा करण्याचा जर प्लॅन तयार असेल तर त्याच्यामध्ये राणेसाहेब हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मला वाटत नाही की कुरिअर यायची वाट बघत असेल. त्यांनी सुद्धा गळ टाकलेला असेल. जसा कुठेही उमेदवार नाही मिळाले महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अनेक पक्षातून उमेदवार आयात केले, अगदी महानगरपालिकेमध्ये पण केले. म्हणजे जे त्यांचं कार्यपद्धती आता सुरू आहे ते नुसते दरवाजे खिडक्या उघडे ठेवून बसायचं आणि या 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 म्हणून आमंत्रणं द्यायची, हे भारतीय जनता पक्षाकडून चालू आहे. त्यामुळे राणेसाहेबांनी कुरिअर पाठवेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे नेते थांबले असतील असं काय मला वाटत नाही. ते गळ टाकून बघतायत की राणेसाहेब आपल्या गळाला लागतायत का. प्रश्न असा आहे, एक चंद्रकांत पाटलांच्या बोलण्यामध्ये एक लक्षात घ्या, त्या बिटवीन द लाईन्स हे कळतं आहे की राणेसाहेबांचं एक स्वतःचं हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे, हे त्यांनी हे काढले. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की या संदर्भामध्ये तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल आणि पक्षाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष हे म्हणून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य, निर्णय नकारात्मकच असतो असं काय नाही, हे त्यांनी अंडरलाईन त्याच्यामध्ये वाक्य केलेलं आहे. याचा अर्थ राणेसाहेबांनी यावं, भाजपला बळकट करावं आणि ज्या भाजपला कोकणात तसं नाममात्र स्थान आहे ते त्यांना मिळवता यावं, शिवसेनेला टक्कर देता यावी, काँग्रेसला नेस्तनाबूत करता यावं, हा भाजपचा प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि विशेष म्हणजे जेव्हा भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण करून पोटनिवडणुकांना सामोरं जायचं मोठ्या प्रमाणात असा बेत आखला जात असेल तर नारायण अस्त्र त्या कामी भाजपला खूप मदत करू शकतात. काँग्रेसचे 15-20 आमदार नारायण राणे फोडू शकतात भाजपसाठी आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी उचलू शकतात. आणि कोकणामध्ये तर जेरीसच आणू शकतात. मुंबई आणि कोकणामध्ये नारायण राणे हे उपद्रव मूल्य जे ज्याला आपण म्हणतो ते काँग्रेससाठी नक्कीच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी नक्कीच साबित होऊ शकतं. ह्याची खूणगाठ भाजपच्या नेत्यांनी बांधलेली आहे आणि त्यामुळे ते आपल्याकडे आले तर त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडे आहेत असाच जवळजवळ संकेत हा चंद्रकांत पाटलांनी दिलेला आहे असं मला वाटतं. सगळं काही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे झालेलं आहे. बातमी फुटलेली आहे.
आयदर भाजप नारायण राणेंच्या संपर्कात आहे म्हणा किंवा स्वतः नारायण राणे भाजपच्या संपर्कात आहेत म्हणा, काहीतरी नक्कीच आहे, संपर्क झालेला आहे. त्याशिवाय इतकी मोठी चर्चा होत नाही. वारंवार ती थंड करण्याचा प्रयत्न झाला तरी ती कुठून ना कुठून पुन्हा सुरू होते. त्यामुळे ही जी चर्चा आहे या स्टुडिओमधली सुद्धा ती थांबणार नाही आहे. ब्रेकनंतर पुन्हा ती सुरू असणार आहे. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. नाराज काँग्रेस नेते नारायण राणे काँग्रेस विरोधातच बंड करतील का? 56% लोक म्हणतायत नाही, नाराज नारायण राणे काँग्रेस विरोधात बंड करणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आज आमच्या न्यूजरूम लाईव्ह या बुलेटिनमध्ये मी नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा नेमके ते काय म्हणाले ते ऐकूया. त्यांनी नारायण राणेंच्या नाराजीचं कारण सांगितलेलं आहे. रत्नागिरी काँग्रेसमधला वादावरून माजी खासदार निलेश राणे हे अशोक चव्हाण जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्यावरती सरसंधान करतात, त्यांना टार्गेट करतात. त्यामुळे चर्चा अशी होते की राणे पिता पुत्र यांचं बंड, यांचं वैर हे अशोक चव्हाण यांच्या विरोधात आहे. एक तुम्ही समजून घ्या, सन्मान्य निलेश राणे साहेबांचा जो मुद्दा आहे, तुम्ही प्रत्येक मुद्द्यामध्ये बातमी काढण्यापेक्षा आज संघटना आणि पक्षाच्या हितासाठी अगर एक माजी खासदार आणि अनुभवी व्यक्ती अगर काही बोलत असेल, ज्याला आपल्या पक्षाची चिंता आहे, ज्याला आपल्या कार्यकर्त्यांची चिंता आहे, तर त्या गोष्टीला आपण सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. जेणे ना करून आपण आपल्या मुलाला त्याच्यातली काही बातमी भेटते का किंवा त्याच्यामध्ये हे पक्ष सोडतायत का, ह्या गोष्टीने न पाहता की बाबा ह्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाची खरंच चिंता आहे, काँग्रेसला परत 2019ला उठायचं असेल तर आतापासून त्याची तयारी करायला लागली. उदाहरण भाजप असेल किंवा अन्य पक्ष असेल, त्यांनी 2019ची तयारी आतापासून चालू केलेली आहे. त्याच दिशेने अगर काँग्रेस पक्षाला परत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद किंवा सत्ता मिळवायची असेल तर काय काय करण्याची गरज आहे त्याची सुरुवात म्हणून पण आपण पाहिलं पाहिजे. नुसतं फक्त कोणी टीका केली म्हणजे ह्यांना पक्ष सोडायचं आहे हे कुठेही लिहिलेलं नाही आणि हे आम्ही स्वीकारत नाही. फक्त आमच्या कुटुंबाची बदनामी करायची, आमची विश्वासार्हता कमी करायची, हाच एक कलमी कार्यक्रम या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या मीडियामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. नारायण राणे यांचं समाधान व्हावं यासाठी पक्षश्रेष्ठींनी काय करायला पाहिजे? काँग्रेस पक्षाला 2019ला सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सन्मान्य राणे साहेबांकडे काही विचार आहेत, काही त्यांना काही दृष्टिकोन आहे, अनुभव आहेत त्यांच्या नजरेसमोर ठेवून मला विश्वास आहे की आमचे काँग्रेस श्रेष्ठी सोनिया गांधी मॅडम आणि राहुलजी जे योग्य पद्धतीने त्यांच्याबरोबर बसून आणि आमचे अन्य नेते म्हणजे त्याच्यामध्ये अशोक चव्हाण जी पण आहेत, पृथ्वीराज चव्हाण जी पण आहेत, राधाकृष्ण विखे पाटील जे सगळेच ज्येष्ठ आमचे नेते मिळून काँग्रेसला परत ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून काम करतील आणि एक दुसऱ्याला चर्चा करून परत चांगले दिवस आणतील असा माझा ठाम विश्वास आहे. डॉक्टर संजय लाखे पाटील जे नितेश राणे बोलले ते काही चुकीचं बोललेलं नाही की काँग्रेस इतकी खचलेली आहे की काँग्रेस नेते हे पराभूत मानसिकते सध्या आहेत. ते संघर्ष यात्रा काढली तरी उठतील त्यातून असं वाटत नाही. अशा वेळी 2019च्या ज्या निवडणुका आहेत, मग लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, त्यासाठी तयारी करण्यासाठी आजपासून तयारी करावी लागेल आणि ती जी तयारीची घाई आहे ती काँग्रेस पक्षात दिसत नाही. आणि ती घाई करा असं जर का कोणी सांगत असेल तर त्याला बदनाम केलं जातं. आमदार नितेश राणे आत्ता जे बोलले आणि त्यांनी त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्यात ह्या भावनेशी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी 100% सहमत आहे. आणि आज काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची या राज्यामध्ये हीच भावना आहे की काँग्रेसनं या राज्यामध्ये 50 वर्षापासून राज्य केलं, ह्या राज्याला आजचं जे काही वैभव आहे ते पूर्ण काँग्रेसने दिलं. त्या काँग्रेसची जशी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो बॅड पॅच येतो आयुष्यामध्ये, सुनील गावस्करलाही बॅड पॅच आला,
तेंडुलकरला बॅड हा पॅच बॅड पॅच नाहीये, आणि हा जो काही काँग्रेस हा समोर आज वेगळाच राज्याच्या पॅच आहे, जो ते तुमच्या आहे, लक्षात येत नाहीये. ही पूर्ण याला bad खेळपट्टी म्हणून तुम्ही उखडलेली आहे. एवढं हे इझी असं- घेऊ नका. हे असं नाहीये. उघडलेली हा साफ होते काँग्रेसचा- याच्यात. हा काँग्रेस समोर आलेला एक चांगला शब्द असा आहे की बॅड अख्खी पॅचच खेळपट्टी आहे. उखडलेली आहे. नाही नाही बरं, ठीक असं ते जरी म्हणत असले तरी मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो त्यांना एक उदाहरण. नितीन गडकरी साहेबांनी स्वतः मुलाखतीमध्ये सांगितलंय की आमच्या आयुष्याचे 25 वर्ष असे गेले की आम्ही जे पडले कॅन्डिडेट, आम्ही निवडणुका लढवायचो, आम्ही पडायचो, आमचे डिपॉझिट जायचे, आणि मग डिपॉझिट गेल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात जास्त मतं कोणाला आहेत त्याचा आम्ही सत्कार करायचो. असं 25 ते 30 वर्ष भारतीय जनता पक्षानं, जनसंघानं ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये राजकारण केलंय. म्हणून 3 वर्ष आणि 5 वर्ष त्यातून काँग्रेसला ते पुढे आलेले आहेत. ते पुढे आलेत आणि काँग्रेसची निश्चित यातून पुढे येईल. 2 वर्ष 2.5 वर्ष काँग्रेसला काहीही फरक पडत नाही. एक मोदी लाट या देशामध्ये निर्माण केलेली इतकी महाप्रचंड लाट होती 1914ची, त्यामध्ये काँग्रेससमोर बॅड पास झाला. नारायण राणेसारखा एक प्रचंड मोठा नेता ज्याने आधार देऊन या राज्यामध्ये अनेक लोकांना मोठं केलं, तो सुद्धा स्वतः पडला. पण तो हा राणेसाहेब असतील किंवा काँग्रेस असेल यांचा बॅड पॅच आहे. आणि निलेश राणे असतील किंवा नितेश राणे असतील यांच्या ज्या भावना आहेत, ह्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची राज्यामध्ये भावना आहे की ज्या पक्षाने वैभव दिलं, ज्या पक्षाने राज्याला ग्रामीण समृद्धी दिली, या राज्याला देशामध्ये 1 नंबरचं बनवलं, त्या राज्यामध्ये आज काँग्रेसची परिस्थिती तेवढी नाही आहे, चांगली नाही आहे. त्यामुळं जर 2019ची लोकसभेची तयारी करायची असेल तर संघटना आजपासूनच उभं करायला पाहिजे. याबद्दल दुमत असायचंही कारण नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे या राज्यातला कुणी नेता असेल, अशोकराव चव्हाण असतील, आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे कुणीही या मताच्या बाहेर नाहीत. फक्त त्याला टायमिंग यावा लागतो. कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या, उत्तराखंडच्या निवडणुका झाल्या, पंजाबच्या निवडणुका झाल्या, मणिपूरच्या निवडणुका झाल्या, गोव्याच्या निवडणुका झाल्या. ह्या सगळ्या निवडणुका होत असताना मग कुठलाही पक्ष असो, जो राष्ट्रीय पक्ष आहे, यामध्ये ते निर्णय घेत नाहीत. त्यामुळं जो काही निलेश राणेची जे काही म्हणणं आहे ते रास्त म्हणणं आहे. जिल्हाध्यक्ष त्यांना दिला पाहिजे. औरंगाबादला आज जिल्हाध्यक्ष नाही, त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष दिला पाहिजे. परंतु हायकमांडचे काही अडचणी असतात, इतर कामामध्ये व्यस्त असतात. ते प्रदेशाध्यक्षाची स्वतःची इच्छा जरी असली तरीही त्यावेळेस तो निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याला तो विलंब लागलाय. त्यामुळं ते त्यांचं मत मांडतायत. तरुण आहेत, त्यांना काम करायचं आहे, 19ची निवडणूक त्यांना लढवायची, त्या भावनेतून ते बोलतायत. त्याला कृपया आपण किंवा महाराष्ट्रातल्या जनतेनं ते काँग्रेसच्या विरोधात बंड करतायत अशा पद्धतीचा त्याला एक समज जो काय निर्माण करून दिला जातोय तो चुकीचा आहे. आणि आज जसा माझे ज्येष्ठ अजित सावंतांनी या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष देशभर फक्त अविश्वासाचं वातावरण निर्माण करायचं इतर पक्षामध्ये आणि ते पक्ष फोडायचं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत. आणि आज राज्यामध्ये जी काय परिस्थिती आहे, शिवसेनेला चेक बॅलन्स करणं, शिवसेनेला जागेवर ठेवणं आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मतं आपल्या तंबूत आणणं, यासाठी ज्या ज्या पद्धतीचा दबाव आणता येईल त्या पद्धतीचा दबाव भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणला जातोय. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमित शहाजी असतील किंवा मोदी जे असतील यांच्या मार्फतचा काही दबाव या राज्यामध्ये आणायचा असेल त्यासाठी चंद्रकांत दादाच पुढे असतात, माननीय मुख्यमंत्री नसतात. त्या पद्धतीनं आणि शिवसेनेवर जर दबाव आणायचा आहे तर नारायण अस्त्राशिवाय मोठं अस्त्र त्यांच्याकडे असूच शकत नाही. त्यामुळं नारायणराव राणे साहेबाच्या नावाचा आणि त्यांचं जे काही कर्तृत्व या राज्यामध्ये, शिवसेनेला थांबवायची त्यांची जी काही ताकद आहे, त्याचा दुरुपयोग करण्याचं काम या माध्यमातून केलं जातंय. आणि राणे साहेबाला या माध्यमातून बदनाम केलं जातंय. फक्त पक्षातून बदनाम केलं जातंय का बाहेरून बदनाम केलं जातंय? तर माझं या ठिकाणी ठाम मत आहे की यामध्ये महत्त्वाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाकडून वठवली जाते. आणि ती राणे साहेबाला बदनाम करण्यामध्ये शिवसेनेला कसं चेकमेट करता येईल, शिवसेनेला कसं थांबवता येईल, या दृष्टिकोनातून ते राणे साहेबांचा, निलेश राणेचा आणि नितेश राणेचा उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करतायत. पण त्यांना त्याचा उपयोग करून घेता येणार नाही. आणि राणे साहेबांनी यामध्ये एक शब्दही बोललेला नाही. जी नाराजी आहे ती निलेश राणेची आहे. नितेश राणेचं जे काही वक्तव्य आहे ते अत्यंत बॅलन्स वक्तव्य आहे. आणि राज्यातील प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची ती भावना आहे की या राज्यामध्ये काँग्रेस पुन्हा पहिल्या वैभवाने उभं राहिली पाहिजे. आणि ती त्याच वेळेस उभी राहू शकते ज्यावेळेस राज्यातील संघटना मजबूत राहील, जिल्हा काँग्रेस कमिट्या मजबूत राहतील, तालुका काँग्रेस कमिट्या मजबूत राहतील, प्रदेश काँग्रेस कमिट्या मजबूत राहतील. आणि ती भावना त्यांनी व्यक्त केली आणि ती काही चुकीची आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार नाही. भाजपवर त्यांनी आरोप केलेले आहेत की भाजप राणेंचा दुरुपयोग करते आहे.
राणेंच्या अविश्वासाचं जे एक माहोळ त्यांच्या एकूणच त्यांच्या गोतावळ्यात निर्माण शिवसेनेला झालेला check balance आहे, करण्यासाठी. त्याच्यावर घाला घालून त्याचा दुरुपयोग करते आहे भाजप. बघते आहे की नारायण राणे नाराज आहेत ना, तर मग अशी एखादी कंडी पिकवा की जेणेकरून नारायण राणेही डॅमेज होतील आणि काँग्रेसही डॅमेज होईल आणि दुसरीकडं भाजपला शिवसेनेवरही निशाणा साधता येईल. असे जे तुम्ही पत्रकार आहात, हो. भारतीय जनता पक्षाच्या एकाही मंत्र्याने किंवा एकाही नेत्याने तुम्हाला किंवा कुठच्याही मीडिया थ्रू असा संदेश दिला आहे का? तर त्याचं उत्तर नाही आहे. चंद्रकांत दादा बोलतो ना, बोलतो. तर आम्हाला कशाला देतील ते? आता चंद्रकांत तुम्ही दादा दुसऱ्या पक्षाची लोक घेत नाही तुमच्या चंद्रकांत- पक्षात? प्रत्येक निवडणुकीत तुम्ही उमेदवार आहात की नाही? सांगितलं ना त्यांनी. मला बोलू देत ना. हा. तर तुम्ही जे म्हणालात ना की भारतीय जनता पक्ष कंड्या सोडतंय, त्याचं मी उत्तर देतोय. चंद्रकांत दादांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की राणेजी हे सर्व पक्षांना हवेशी वाटणारे नेते, त्यांना राष्ट्रवादींना पण हवेशी वाटणारे त्यांनी आहेत. खूप जास्त कारण उत्तर आता- दिलं, खूप कारण- सविस्तर दिलं. कारण त्यांना असं objective आहे प्रश्न विचारला, कारण असं त्यांनी सब्जेक्टिव्ह आन्सर दिलं. कारण असं आहे की आता आम्ही असं पण ऐकतो आहोत की राणे साहेब पुन्हा स्वगृही चाललेले आहेत. मगाशी तुम्ही 2 प्रश्न आले, त्याच्यासाठी मी अर्धा मिनिट बोलतो की ज्यावेळी राणे साहेबांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की काँग्रेस असा एक विषय आला होता. राणे साहेब म्हणाले मी चिठ्ठ्या टाकल्या, तसं काही नाही. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणं 99.99% कन्फर्म झालं होतं. राधाकृष्ण विखे पाटलांचे पिताजी बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांना शेवटचा सल्ला दिला की तुम्ही काँग्रेसमध्ये जा, राष्ट्रवादीमध्ये जाऊ नका. त्यांनी बाळासाहेब विखे पाटलांचं ऐकलं, त्यांचा सल्ला मानला आणि अशी वदंत आहे. आता बाळासाहेब आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु राणेसाहेबच याच्याबद्दल योग्य ते सांगू शकतील. दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही म्हणालात आणि तुम्ही प्रश्न केलेला आहे की राणेसाहेबांचं महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदावर डोळा आहे का? आता मुख्य गोष्ट अशी आहे की आत्ताच मगाशी अजितजी म्हणाले, आणखीन लाखे पाटील डॉक्टर पण म्हणाले की महाराष्ट्राचं काँग्रेसचं अध्यक्षपद काय आहे. तर मला असं वाटत नाही की राणेसाहेबांचं अध्यक्षपदावर डोळा आहे. याचं कारण असं की त्यांच्या मुलाला एक जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळत नाही, तर यांना महाराष्ट्राचं अध्यक्षपद मिळणं हे खूपच दूरची गोष्ट आहे. एक गोष्ट सत्य आहे की ज्यांचा मोदी साहेबांवर विश्वास आहे, ज्यांचा आमच्या योजनेवर विश्वास आहे, आमच्या मतांवर विश्वास आहे, अशी लोक, आम्ही असं कधीच म्हणत नाही की इतर पक्षामध्ये वाईट लोक आहेत. काँग्रेसमध्ये चांगली लोक आहेत. त्या चांगल्या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये आले तर आमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. चांगली लोक आली तर दे आर मोस्ट वेलकम. आणि अशा तऱ्हेने जर मोदी साहेबांच्या वर संपूर्ण विश्वास ठेवून जर राणेसाहेब जर पक्षामध्ये येत असतील तर त्याचा आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू. नकारात्मक विचार करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ठीक आहे, भाजप नकारात्मक विचार करणारच नाही या राणेंच्या बाबतीत. चंद्रकांत पाटील जसं म्हणाले तसंच आता अवधूत वाघही म्हणतायत. संजय लाखे पाटील. वाघ साहेब जे म्हणतायत की जिल्हाध्यक्ष मिळत नाही तर प्रदेशाध्यक्ष काय होणार, तर हाही चुकीचा प्रकार आहे. राणे साहेबांना वगळून काँग्रेसला कोकणामध्ये काय करायचंय, किंवा राणे साहेबाच्या उंचीचा कोकणामध्ये काँग्रेसकडे नेता आहे का? त्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर आहे नाही. कारण राणेंच्या उंचीचा, त्यांच्या ताकदीचा एकही नेता काँग्रेसचा आज कोकणामध्ये नाही आहे. त्यामुळे राणे साहेबाला वगळून काँग्रेस काय कोकणात काही करेल असं काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला कुठेही वाटत नाही. परंतु जिल्हाध्यक्ष देण्यामध्ये त्यांना जो उशीर झाला आणि त्यामुळं ज्यांना लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणून लढवायची ते माजी खासदार निलेश राणे हे ज्यातून जे नाराज झाले की त्यांना ते लवकर पाहिजे. साहजिक आहे, ती युवक आहेत, तरुण आहेत, त्यांची इच्छा असणार की मला आज जिल्हाध्यक्ष पाहिजे, मला निवडणुका लढवायच्यात, आणि त्यातही काही चुकीचं असायचं कारण नाही. आणि प्रदेशाध्यक्षाकडून उशीर झाला तर ते राणे साहेबाला जिल्हाध्यक्ष नाही द्यायचा म्हणून अशोकराव चव्हाण काही करतील असं मला वाटत नाही. कारण अशोकराव चव्हाण आणि राणे साहेब यांचे जे काही संबंध आहेत जवळचे, हे मला जवळून माहिती आहेत. अत्यंत चांगले संबंध दोघांमध्ये आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचे जे सगळे धोरण आहे सध्या की जे जे ताकदीचे नेते ज्या ज्या पक्षामध्ये असतील त्यांना तिथून फोडायचं, तोडायचं आणि भारतीय जनता पक्षामध्ये आणायचं आणि त्यांचा खडसे करून टाकायचा. अशोक चव्हाण साहेब, एकच मिनिट फक्त मला पूर्ण करू द्या. म्हणून खडसे त्याचा करून टाकायचा, एक त्यांचाच कार्यकर्ता लावायचा, तक्रार दाखल करायची आणि त्याला हे करायचं. तर त्या पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चालू आहे. आणि राणे साहेब हा अत्यंत ताकदीचा, दूरदृष्टीचा विचार करणारा माणूस आहे. तो अशा पद्धतीचा विचार करून भारतीय जनता पक्षामध्ये जाईल असं मला वाटत नाही. आणि काँग्रेसमध्ये त्यांना स्वतःलाही आज काही अडचण नाही. अत्यंत अडचणीच्या काळामध्ये माननीय सोनियाजी गांधी यांनी स्वतः विश्वास देऊन राणे साहेबाला विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं. त्याच्या आधी बांद्र्यात पोटनिवडणुकीत तिकीट दिलं. बांद्र्यामध्ये त्यांना पोटनिवडणुकीत तिकीट दिलं. आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पाहिजे असेल तर त्यांच्या मुलांना विधानसभेची उमेदवारी दिली, दुसऱ्या मुलांना लोकसभेची उमेदवारी दिली. आणि करायचं किंवा नाही हा पक्षसृष्टीचा निर्णय आहे.
पण तू कुठलंही पद दिलं, प्रदेशाध्यक्ष जरी राणे साहेबांना आजच्या परिस्थितीमध्ये केलं, अजित सावंत यांच्या मताशी मी सहमत आहे की प्रदेशाध्यक्ष कुठल्याही पक्षाचं, काँग्रेसचं असं नाहीये की प्रदेशाध्यक्ष भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला काय अधिकार नाही. प्रदेशाध्यक्ष भाजपच्या प्रदेशाध्यक्ष माझ्या जिल्ह्यातले, त्यामुळे मी त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. पण प्रदेशाध्यक्ष पद हे अत्यंत अडचणीचं असतं. पण मी निश्चित या ठिकाणी सांगतो की निर्णय काय घ्यायचा हा पक्षश्रेष्ठी देईल. आज अशोकराव चव्हाण साहेब अत्यंत सक्षमपणे काम करतायत, पण उद्या जर राणे साहेबांना निर्णय या राज्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष केलं आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवलं की ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये निर्णय घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी राज्य आणून दाखवलं, तर ती ताकद असलेला नेता काँग्रेसमध्ये आज कोण असेल तो नारायणराव राणे आहेत. हे या ठिकाणी कुणीही नाकारू शकत नाही. निर्णय कुणी घ्यायचा आहे? काँग्रेसच्या सृष्टीने घ्यायचा आहे. विश्वास कुणी टाकायचा आहे? काँग्रेसच्या सृष्टीने टाकायचा आहे. आणि काँग्रेसची जी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे आदरणीय सोनियाजी गांधी यांचा नारायणराव राणे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्या विश्वासातूनच अत्यंत अडचणीच्या काळामध्ये विधान परिषदेची उमेदवारी त्यांच्यावर दिली. पण राणे साहेबांच्या मार्फत कोकणातली काँग्रेस बदनाम करणं, काँग्रेस कमकुवत करणं, यासाठी भारतीय जनता पक्ष राणे साहेबाचा उपयोग करून घेत आहे, हे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं. ठीक आहे, काँग्रेसची एवढी जोरदार बाजू मला नाही वाटत या आधी राणेंची मांडली असेल. त्यातल्या त्यात नारायण राणेंच्या गोटातल्याही एखाद्या नेत्यानं एवढी जोरदार बाजू मांडली नसती जेवढी आता डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मांडलेली आहे. त्यामुळं नारायण राणे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण असतील, या दोघांनीही संजय लाखे पाटील यांच्या बाबतीत विचार केला पाहिजे की अशी व्यक्ती प्रदेश कार्यकारिणीच्या बाहेर असता कामा नये. कारण ते आधी प्रदेश कार्यालयातच होते कामाला, तिथून ते बाहेर पडले आणि आता ते शोधतायत की नेत्यांचं आमच्याकडे लक्ष जाणार आहे की नाही. काँग्रेसचं हेच होतं, जो काम करतो ना त्याचं काम झालं की त्याला बाजूला केलं जातं आणि मग हे असे नेते अडगळीत पडतात. हे असं होता कामा नये. काँग्रेसच्या अपयशाला हे सुद्धा एक कारणीभूत आहे. मी पुन्हा ब्रेकनंतर ही चर्चा करणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. नाराज नारायण राणे काँग्रेस विरोधात बंड करतील का? 55% लोक म्हणतायत नाही, नाराज नारायण राणे काँग्रेस विरोधात बंड करणार नाहीत. याचाच अर्थ नाराज नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार नाहीत असं 55% लोकांना म्हणायचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडं. विजय चोरमारे, तुम्ही आतापर्यंत ही चर्चा ऐकलीत. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की नारायण राणेंचं उपद्रव मूल्य खूप जास्त आहे आणि भाजपला त्यांचं उपद्रव मूल्य कळणार नाही असं होणार नाही. कारण एक तर भाजपमध्ये सध्या एक मोठा खल चाललेला आहे की फोडाफोडीचं राजकारण करून पोटनिवडणुकांना सामोरं जायचं की थेट मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचं. अशा वेळी नारायण अस्त्र म्हणजे नारायण राणे हे भाजपच्या खूप उपयोगी पडू शकतात असं तुम्हाला वाटत नाही? राणे भारतीय जनता पक्षाचे उपयोगी पडू शकतात हे खरंच आहे. पण आपण आज ज्या एका विषयाची चर्चा करतोय आणि चंद्रकांत पाटलांचं जे वक्तव्य आलं त्याची जर पार्श्वभूमी बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आज आलं, प्रत्यक्षात नारायण राणे यांच्या संदर्भातली चर्चा 1 आठवड्यापूर्वी सुरू झाली. पहिल्यांदा ती चर्चा सिंधुदुर्गातनं सुरू झाली आणि ती चर्चा अशी होती की नारायण राणे हे शिवसेनेच्या वरच्या पातळीवर तर वरिष्ठ स्तरावरच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि ते शिवसेना प्रवेशासाठी त्यांचे प्रयत्न चाललेत अशी चर्चा होती. ही सिंधुदुर्गातलीच बातमी होती आणि त्यानंतर राणेंचा खुलासा, त्यावर राणेंनी स्वतः खुलासा केलेला आहे की मी असा कुठलाही चर्चा करत नाही, असा कुठलाही माझा करत नाही, पण मी योग्य वेळी निर्णय घेईन आणि त्यावेळी मोठा भूकंप होईल असं वक्तव्य, सूचक वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे अगदी ही कुठली तरी चर्चा केवळ हवेतल्या गप्पा आहेत राणेंच्या पक्षांतरांच्या किंवा राणे पक्ष सोडणार असल्याचे असं नाही. दुसरी गोष्ट, राणे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ही साधारण बातमी, ही चर्चा 4 दिवसापासूनची आहे आणि आज चंद्रकांत पाटील यांनी त्याला थेट अनुमोदन दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी सूचकपणे संपर्कात आहे असं सांगितलं नसलं तरी राणे आम्हाला हवे आहेत हे सांगितलेलं आहे. या गोष्टी लक्षात घेतल्या तर काहीतरी राजकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीने विचार करावा लागेल.
राणे महत्त्वाचे काय आहेत भारतीय जनता पक्षासाठी? राणेंची ताकद म्हणजे फार महाराष्ट्रात फार मोठं भारतीय जनता पक्षासाठी फार मोठं संख्याबळ वाढेल अशी परिस्थिती नाही. कारण कोकणात खूप संख्येनं कमी मतदारसंघ आहेत आणि त्या सगळ्या मतदारसंघावर राणेंचा प्रभाव आहे असंही नाही. कारण सगळीकडे त्यांच्या म्हणजे त्यांना विरोधी तेवढाच तीव्र आहे, तेवढा टोकाचा आहे. त्यामुळे तिथं काय सगळं राणे म्हणतील तसं राणेंना पुरेसं एवढं संख्याबळ येईल असं नाही. पण ज्या पद्धतीनं गेले काही दिवस भारतीय जनता पक्षानं शिवसेनेशी संघर्षाचा पवित्रा घेतलेला आहे, त्या परिस्थितीत शिवसेनेला टक्कर द्यायची असेल, शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं असेल तर नारायण राणे यांच्यासारखा मोहरा आपल्या कळपात असावा असं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व राणेंच्यासाठी सकारात्मक असावं असं मला वाटतं. नाहीतर पुन्हा मागाची अजित सावंतांनी बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण केलं किंवा संजय लाखे पाटील म्हटले की राणेंच्यासाठी भारतीय जनता पक्षानं काही करायचं म्हणजे ते एकट्यासाठी नाही, ते तिघांचं पॅकेज आहे. आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे आता अर्थात ते मीच झालं म्हणजे घराणेशाहीचा विरोध आहे. कारण आत्ताच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपासून अगदी परळी बीड सगळीकडे आपण बघतो घराणेशाही भारतीय जनता पक्षाची चांगली रुजायला लागले, चांगले हळूहळू तिचं पुढे नजीकच्या काळात फार मोठे तिथं म्हणजे घराणेशाहीचे मोठे वृक्ष लागतील, त्याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. पण तरीसुद्धा एक सतत आम्ही घराणेशाहीला विरोध करतो, घराणेशाहीचा पक्ष नाही असं सांगतं, ती भारतीय जनता पक्षाची अडचण होणार आहे. एका वेळी 3-3 उमेदवारांना एका टापूत हे करणं. पण तरीसुद्धा शिवसेनेसारख्या मोठ्या आपल्या एका आता नजीकच्या काळातला शत्रू भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेचा आहे, त्याच्याशी जर नीट टक्कर द्यायची असेल, त्याच्याशी सामना करायचा असेल तर राणे भारतीय जनता पक्षाला हवे आहेत. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं दोन्ही बाजूनं काहीतरी होतंय आणि नजीकच्या काळात आपल्याला नक्की काहीतरी त्या संदर्भात ऐकायला मिळेल. आता कुणी कितीही म्हणत असेल, किती दावे करत असेल की राणे पक्षांतर करणार नाहीत, राणे काँग्रेसमध्येच राहतील, तर आपल्याला ह्या आपण शक्यतांच्या पातळीवर बोलतोय. पण तरीसुद्धा काहीतरी नक्की शिस्त एवढं खरं आणि आपल्याला नजीकच्या काळात त्या संदर्भातल्या योग्य निर्णयाची वाट बघावी लागेल. ठीक आहे, ये धुआं कहाँ से उठता है हेच शोधायचं आहे. आता जसं विजय चोरमारे म्हणाले की राणे हे केवळ एकटे नाही आहेत, ते पॅकेज आहे. 3-3 राणे आहेत, पिता पुत्र राणे. हा जो काही एक विषय आहे ना की राणेंना सांभाळायचं एक वेगळाच विषय आहे, त्याहीपेक्षा मुलांना त्यांच्या सांभाळायचं हा दुसरा विषय आहे. त्यामुळं कदाचित काही वेळेस नारायण राणेंचं उपद्रव मूल्य स्वतःचं मुलांमुळं कमी होतं असं वाटत नाही की पक्षाला त्यांच्याबरोबरच एखाद्या पक्षाला नारायण राणेंबरोबरच त्यांच्या दोन्ही मुलांचा पण विचार करावा लागतो. नाही, आता राणे साहेबांची दोन्ही जी मुलं आहेत निलेश आणि नितेश हे राजकारणामध्ये स्थिर स्थावर झालेले आहेत. हो, त्यांनी आपलं स्वतःचं स्थानसुद्धा सिद्ध केलेलं आहे. म्हणजे निलेश राणे असतील ते खासदार म्हणून एकदा निवडून आले होते, नंतरही त्यांनी चांगली लढत दिली. नितेश स्वतः राणेसाहेब पराभूत असताना नितेश राणे हे विजयी झालेले आहेत. नितेश राणेंनी स्वतःची एक वेगळी संघटना स्वाभिमान नावाची उभी केलेली आहे. म्हणजे त्यांनी राजकारणामध्ये आता ते स्थिर स्थावर झालेले आहेत. त्यामुळे ते असं आपण समजण्याचं कारण नाही की राणे साहेबांच्यामुळे हे आणखीन एकावर एक फ्री किंवा एकावर 2 फ्री. हा, तसं नाहीये ते. काय एकावर 2 फ्री तर नक्कीच नाही. हा, त्यामुळे प्रत्येकाचं काय असं आपलं स्थान आहे, आपलं कर्तृत्व आहे आणि त्यांचा उपयोग आहे. मगाशी विजय चोरमारे साहेब जे म्हणाले त्याच्याबद्दल मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मुंबई, ठाणे आणि कोकण ह्यावर निश्चितपणे नारायण राणेंचा काही प्रमाणात प्रभाव आहे. आणि ह्या जागा 60च्या वरती आहेत, मी जर चुकत नसेल तर. अशी आपण हो, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि या 60 जागांमध्ये निश्चितपणे नारायण राणेंचा उपयोग भारतीय जनता पक्षाला होऊ शकेल असं मला वाटतं. आणि मी मगाशी म्हणालं तसं की काही समस्यासुद्धा आहेत. म्हणजे नुसतंच आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्याचा विचार किंवा आपल्या राजकीय भवितव्याचा विचार असा नाही आहे, एकंदरच राजकीय वाटचाल आपली पुढे कशी राहणार आहे. कारण मी मगाशी सांगितलं की नारायण राणे साहेब एक महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्व आहे आणि त्या महत्त्वाकांक्षांना आता कुठलंही स्थान काँग्रेसमध्ये उरलेलं नाही किंवा काँग्रेसमध्ये आता त्यांना देण्यासारखंही काही नाही. आणि काँग्रेसमध्ये त्यांनी राहून काय करावं असं स्वातंत्र्यही काँग्रेसचे नेते त्यांना द्यायला तयार नाही आहेत. आणि म्हणूनच जिल्हाध्यक्ष ह्या एका पदावरून काय झालं असेल असं मानायला मी तयार नाही. त्याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी एक रणनीती, अशी आखलेली रणनीती आहे. जिल्हाध्यक्षपद हे एक निमित्त आहे. कारण जिथे जिल्हाध्यक्ष नेमले तिथं त्यांचंच चालतं. नाही, जिथे जिल्हाध्यक्ष नेमले ज्या जिल्ह्यामध्ये तिथे असे कुठले मोठे दिवे गेल्या निवडणुकांमध्ये नाही. आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये नारायण राणेंना डावलून कोणता निर्णय होतो आणि झालाय आणि गेल्या काळात. तिथेच नारायण राणे हे सबकुच नारायण राणे असंच आहे. म्हणजे प्रदेशाध्यक्ष पण नारायण राणे
आमदार पण नारायण राणे, मंत्री पण नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष पण नारायण राणे. आणि नारायण राणे ह्या नावावरचं तिथे राजकारण चालतं. त्यामुळे कोणीतरी जिल्हाध्यक्ष नेमला असता तर परिस्थितीत फार मोठा बदल पडला असता असं काय मी मानायला तयार नाही. कारण जिल्हाध्यक्ष मुळात काँग्रेसमध्ये नेमले जातात ते खासदारांचे, आमदारांचे पिट्टू जे असतात ते नेमले जातात. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितलं तर माझा अनुभव की काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष जो असतो ना त्याला पलीकडच्या गल्लीत कोण ओळखत नाही. संजय लाखे पाटील माझे मित्र आहेत, ते कदाचित मान्य करणार नाहीत, पण त्याला पलीकडच्या गल्लीत ओळखत नाहीत. आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख असतो त्याला मात्र त्या वॉर्डातला किंवा त्या शाखेच्या परिसरातला प्रत्येक माणूस ओळखत असतो. कारण ही जी विश्वासार्हता असणारे जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसमध्ये पुढेच आणले जात नाहीत. हा माझा आहे म्हणून त्याची त्या पदावरती नियुक्ती करायची. त्यामुळे जिल्हाध्यक्ष नेमला असता तर काहीतरी मोठा फरक पडला असता. जो राणेसाहेब फरक घडवू शकत नाहीत किंवा निलेश राणे फरक घडवू शकत नाहीत तो त्या जिल्हाध्यक्षाने घडवला असता असं मानायला मी तयार नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि योग्य कार्यकर्त्याला ती संधी ते मिळाली फक्त पाहिजे. निमित्त आहे. त्यामुळे हे एक फक्त निमित्त असण्याची शक्यता, एक घुसमट जी आहे मग ती निलेश राणेंची होती, नितेश राणेंची होती, राणे परिवाराची होती. कारण मगाशी अवधूतजी म्हणाले की राणेसाहेबांची अशी एक भावना झालेली आहे की माझ्या कुटुंबियांची हेळसांड होते. ही जर भावना झाली असेल तर प्रश्न हा राणे कुटुंबियांपुरेसा मर्यादित आहे. त्याचा काय फार मोठा संबंध जिल्हाध्यक्ष पदाशी आहे असं काय मला वाटतं. डॉक्टर संजय लाखे पाटील, प्रश्न असा आहे की नारायण राणे हे असं व्यक्तिमत्व आहे त्याला जर का पक्षानं बळ दिलं तर ते पक्षासाठी खूप उपयोगी पडू शकतं. पण काँग्रेसनं नारायण राणेंना मंत्रिपदाव्यतिरिक्त असं काय बळ दिलं? म्हणजे प्रदेशाध्यक्ष झाल्यावरती नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्रात तरी रिवायव्हल सुरू केलं नसतं असं तुम्हाला वाटत नाही? कारण तो माणूस तसा आहे, संघटनेत काम करणारा माणूस आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी अजित सावंतांनी या ठिकाणी जे काही वक्तव्य केलं की काँग्रेसमध्ये त्यांना देण्यासारखं आता काहीच नाही किंवा काँग्रेसमध्ये काही राहिलंच नाही, याच्याशी मी बिलकुल सहमत नाही. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड जरी मोदीजीने आणि अमित शहाने आणि भारतीय जनता पक्षाने जिंकलं असलं तरी त्याच वेळेस पंजाबमध्ये निवडणुका झाल्या, मणिपूरमध्ये निवडणुका झाल्या आणि गोव्यामध्ये निवडणुका झाल्या. आणि या तिन्ही ठिकाणी पंजाबमध्ये काँग्रेसने निर्वाद 2/3 मेजॉरिटी मिळवली, गोव्यामध्ये काँग्रेसने सगळ्यात मोठा पक्ष म्हणून विजय मिळवला आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आला. त्यानंतर जोडतोडीच्या राजकारणामध्ये जे काही आता परंपरा झाली भारतीय जनता पक्षाची की एक आपण म्हणत होतो किंवा आजही ते म्हणतात फक्त म्हणताना की आम्ही काहीतरी वेगळा पक्ष आहे, आम्ही सुचिरभूत पक्ष आहे, पार्टी वाईज डिफरन्स आहे, पण तसं काहीही राहिलेलं नाही. लोक असं म्हणतात की भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झाली का, तर मी म्हणतो की काँग्रेसला बदनाम करण्याचं हे वक्तव्य आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं गुन्हेगारांना बरोबर घेऊन वाढतोय, पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीनं गुन्हेगार लोकांना पक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे, तर भारतीय जनता पक्षामध्ये उद्या जी काही परंपरा होती भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत चांगल्या लोकांना आयुष्याचं एक ध्येय ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं, अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षामध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये जागा राहणार मेरिट नाही. नसल्यामुळे त्यांना बाजूला केलं अशा गेलं. प्रकारची परिस्थिती म्हणून तर आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे आयात उमेदवार घेतले जे निष्ठावंत आहेत, त्यांच्यात इलेक्ट्रॉल मेरिट दिसलं नाही त्यांच्या पक्षाला, भाजपला. मग विचार संघटना आणि कार्यकर्त्याचं उपयोगिता ही भारतीय जनता पक्षाने सांगू नये. जो निवडून येईल मग तो कुणीही असो, कुठल्याही पद्धतीचा गुंड असो, त्याला आम्ही उमेदवारी देणार, त्याचं बाहुबल धनबल बघणार आणि त्याला निवडून आणणार. ठीक आहे या उत्तर द्या. पद्धतीचं अवधूत वाघ, उत्तर राजकारण द्या. झालंय. फक्त माझा एकच मुद्दा आहे या ठिकाणी की काँग्रेस संपली असं नाही, काँग्रेस परत जोमाने या ठिकाणी वाढते. 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जे वोट पर्सेंटेज मिळालं होतं किंवा काँग्रेसच्या जेवढ्या विधानसभेमध्ये जागा कमी झाल्या होत्या त्याच्यापेक्षाही ज्या निवडणुका आत्ता झाल्यात त्यामध्ये काँग्रेसने लढवलेल्या जागा आणि जिंकून आलेल्या जागा ह्या 25% जास्त आहेत आणि काँग्रेसचा वोट शेअर जो आहे तोही 20% वाढलेला आहे. हे या ठिकाणी आपण आणि लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसचे भाजपमध्ये जाऊन निवडून आलेल्यांची संख्या वेगळीच आहे. तसं जर बघितलं तर मग काँग्रेसचीच आज मेजॉरिटी ठीक आहे. आहे, अवधूत वाघ उत्तर यामध्ये द्या. काही नाकारता राणे येणार नाही. बाजूला राहिले, भाजपवर घसरलेत ते. त्याला घसरू दे, त्यांना तो अधिकार आहे. नारायण राणेंचा ज्यावेळी आपण विचार करतो आणि कोकणाचा विचार करतो त्यावेळी आणखीन एक महत्त्वाचा गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेने एक हाती सत्ता आणली आणि प्रचंड बहुमताने तिकडे झेडपी ताब्यात घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार राहिलेले आणि मंत्री राहिलेले उदय सामंत या इलेक्शनच्या आधी शिवसेनेमध्ये गेले आणि त्यांनी एक हाती नेतृत्व करून एक चांगला शिवसेनेला ताकद दिली. हे उत्तरेकडून.
आणि दक्षिणेकडून दीपक केसरकर जे NCPमध्ये होते आणि ते नंतर शिवसेनेमध्ये गेले, ते आता राज्यमंत्री आहेत शिवसेनेमध्ये. जर सिंधुदुर्गचा विचार केला तर 3 पैकी 2 आमदार शिवसेनेकडे आहेत, म्हणजे वैभव नाईक आणि दीपक केसरकर, वर उदय सामंत आहे. तर त्याच्यामुळे आज कोकणामध्ये शिवसेना हा एवढी ताकदवर झालेली आहे राणे साहेबांच्या समोर की नारायण राणे साहेबांचा स्वतः पराभव झालेला आहे. आणि हा पराभव झालेला हा तिरंगी लढतीमध्ये झालेला आहे. म्हणजे तिकडे तर NCP काही नव्हतीच, परंतु राणे विरुद्ध शिवसेना विरुद्ध भाजपा अशा इलेक्शनमध्ये राणेसाहेब हरलेले आहेत. तर या परिस्थितीमध्ये आज पुन्हा नितेश राणे आणि निलेश राणे आणि नारायण राणे हे काँग्रेसमधनं तिकीट घेऊन निवडून येतील याचीच त्यांना ही शक्यता वाटत नाही आहे. कारण अगदी निलेशचा जो विजय झालेला आहे तो पण अगदी निसटत्या मताने झालेला आहे. राणे साहेब स्वतः हरलेले आहेत, आणखी निलेश हरलेले आहे. त्यांचं राजकीय भवितव्य फक्त एका पक्षामध्येच नाही आहे, पण ते स्वतः जोपर्यंत आमदार म्हणून पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत. जर एखादा मनुष्य हरला तर तो थांबतो 5 वर्ष, पण राणेसाहेब थांबले नाहीत. राणेसाहेबांनी पुन्हा अगदी त्यांचा काही संबंध नसलेल्या वांद्र्यामधनं त्यांनी इलेक्शन लढवली, तिथे ते हरले. पुन्हा त्यांनी खटपट लटपट करून पुन्हा ते विधान परिषदेमध्ये गेले. तर त्याच्यामुळे जोपर्यंत आमदारकीची कवच कुंडल राणेसाहेबांना नाही आहेत तोपर्यंत राणेसाहेब काय म्हणतात त्याला अस्वस्थ होतात. आणखीन आज जर शिवसेनेचा जर विचार केला तर मला असं वाटत नाही की शिवसेनेची जी आज सिंधुदुर्गमध्ये आणखीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी संघटना आहे, जे नेते आहेत ते तिकडे त्यांना घेतील. म्हणजे मग भाजप हाच एक पर्याय आहे. अजित सावंत मगाशी संजय लाखे पाटील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, राणेंसाठी उत्तम पर्याय जर का कुठला असेल तर तो भाजप आहे. नाही, पहिल्यांदा एक मी संजय लाखे पाटील जे मगाशी म्हणाले, मी त्यांच्या एका मताची सहमत आहे. म्हणजे काँग्रेस संपली असं जर कोण म्हणत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. मी त्यांच्या मताशी मी सहमत आहे. 125 पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आणि तोही त्यागाचा आणि बलिदानाचा, तो विचार काय इतक्या सहजासहजी संपत नाही. काही दिवस त्याला थोडासा सेटबॅक होईल. अजित सावंतांनाही काँग्रेसचे दिवस आठवले, काँग्रेस आठवली. म्हणजे त्या विचारसरणीच्या संदर्भात मी म्हणतो प्रत्येक माणसाला काँग्रेसच आठवतं. पुढे मी सांगतो ना, पुढे पण त्यांनी एक जो मुद्दा मांडला त्याच्यापासून नुसतं पंजाबमध्ये आम्ही जिंकलो, गोवा मणिपूरमध्ये जिंकलो, ते व्होट शेअर इतका होता, हे करून आपण आपल्या मनाचं समाधान करू शकू. पण पंजाबमध्ये तुम्ही तिथल्या स्थानिक नेतृत्वाला जेव्हा मोकळीक दिली की ज्याला तुम्ही काढायला निघाला होतात, ज्याला निष्प्रभ करायला निघाला होतात, त्या कॅप्टन अमरिंदर सिंगला जेव्हा मोकळीक दिली आणि कॅप्टन अमरिंदर सिंगने सांगितलं तुम्ही कोणी इथे फिरकायचं नाही, पंजाबची निवडणूक मी बघून घेईन, हे सांगितलं आणि त्यांनी ती पंजाबची निवडणूक जिंकली. हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने. दुसरा राहिला प्रश्न गोवा आणि मणिपूरचा. धोत्राच्या धंद्यात कमावलं आणि लुगड्याच्या धंद्यात गमावलं, अशी परिस्थिती. तो वेगळाच विषय तो एक वेगळाच विषय आहे. म्हणजे तिथे सुद्धा निर्णय क्षमता नाही. निर्णय क्षमता नाही. तेच मी म्हणतोय ना, किती निर्णय क्षमता नाही. हाच मुद्दा इथेही लागू होतो. काँग्रेसनं निर्णय लवकर घ्यायला पाहिजेत, नाही तर नारायण राणे सुद्धा हातचे जाऊ शकतात. आणि तेच तर जेव्हा त्यांच्या नितेश नाराजीचं कारण राणे आहे. हे सांगतायत की काँग्रेस श्रेष्ठी राज्यातल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी नारायण राणेंबरोबर चर्चा केली पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे, यातनं नेमका तोडगा काढला पाहिजे. जर का ते लवकर झालं नाही तर नारायण राणे काँग्रेसच्या हातचे जाऊ शकतात. आणि ते जर का गेले तर काय घडू शकतं हे आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या बाबतीत काँग्रेसनं काय निर्णय घ्यायचा आणि भाजपच्या संदर्भात नारायण राणेंनी काय निर्णय घ्यायचा हे आपण त्यांना सांगू शकत नाही. हे आपण फक्त बघू शकतो आणि येत्या दिवसात हे आपल्याला कळणार आहे. आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. नाराज नारायण राणे काँग्रेस विरोधात बंड करतील का? 54% लोक म्हणतायत नाही, नाराज नारायण राणे काँग्रेस विरोधात बंड करणार नाही. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वर.